मित्रांनो. तर आज आपला तिसरा दिवस आहे गावाकडं. तर आज सगळीकडं थंड पसरली. कमी लवकर उठलो तेच कळणं गेलं. पाणी धरायला चालू आहे इथं पाणी. आणि इकडं आपलं रेडकू काय म्हणते बघूया. खाल्या ब्रशला तोंड नको लाव. ब्रशला धार नाही काढली त्यामुळे भूक लागली त्याला, आहे का नाही. हा म्हणते. आता आपली आंघोळ वगैरे झाली मित्रांनो. तर आज आपल्याला काम आहे हे चक्कू काढायचेत. हे बघा, हे दिसतेत का, अशी झाडाला चक्कू लागलेत. सगळे काढायचे आणि व्यापाऱ्याला द्यायचेत. आपल्याकडे 2 झाड आहेत, एक इकडं मागं आहे आणि हे एक. हे आज सगळे चक्कू काढून घ्यायचेत. चक्कू काढून आणि व्यापाऱ्याला द्यायचे. त्यासाठी आपण बादली वगैरे आणली आहेत. आता ही बादली घेऊया अशी, आणि हे चक्कू आहे इथं अडकवायची बादली अशी. आणि हे असं इथून तुम्ही हे जर चक्कू असं मोडला तर ही नाही पडत. त्याचं दूध असते ती जास्त नाही पडत. ते जर असं जर मोडला, हे बघा किती पडते लगेच. त्यामुळे चक्कू कधी पण असा मोडायचा. इथून असं देठ घेऊन, इथून असा मस्त मस्त असं चक्कू काढून घेऊ. सगळ्या दोन्ही पण झाडात चक्कू काढायचे आपल्याला. चक्कू काढून झाल्यावर अपडेट देतो तुम्हाला. आता शर्ट पण बदलावं लागेल, कारण की आपल्याला शर्ट खराब नाही करायचा. कालचाच शर्ट घालूया. अरे चक्कू काढून घेऊ पटपट पटपट. खाली पडलेले चक्कू आपण फाटीत टाकून घेऊया. आता आपलं चक्कू वगैरे काढून झाले मित्रांनो. जेवायला घेतले मस्तपैकी. मिरचू, दही, बटाट्याची भाजी, कॅरेट चिप्स आणि चपात्या. जेवण केले की आपल्याला नारळ काढून व्यापाऱ्याकडे जायचे. नारळ आणि चिक्कू असे 2 पदार्थ घेऊन त्या व्यापाऱ्याकडे जायचे. तर चला, जेवल्यावर भेटतो मी तुम्हाला. आपलं जेवण वगैरे झाले. आता आपल्याला नारळ काढायचे. तर बघा, ही सगळं 100 नारळाची भरती करायची आपल्याला. पप्पा गेले तिकडून येळू घेऊन. आपल्याला ही शिडी न्यायची. हे बघा ही शिडी. तर चला, ही शिडी घेऊन आपल्याला तिकडे जायचंय. आता आपण एकाच नारळाची इतके नारळ काढून घेतले. तिकडचं राहिलं तर की ती हा ती काय ती काय. आता या नारळाचे नारळ काढून झालेत. आपल्याला आता या नारळाचे नारळ काढायचे, त्याच्यामुळं आपल्याला ही शिडी तिकडे लावावं लागेल. शिडी वगैरे लावून घेतली. आता आपण वर चढून नारळ काढतोय इथं. हे बघा, नारळ काढता काढता खाली पडला. लगेच नारळ पिऊन टाकायला. पडलाय कुठलाही बारीक आहेत ती. कुठला आपली 60 नारळाची भरती. 60 नारळ काढून झालेत. आता शिडी घेऊन आपण घरी चाललो. गाडी काढूया 4 व्हीलर आणि चिक्कू आणि नारळ घेऊन येऊया. चला मित्रांनो, मांजर बसलं इथं. आपण गाडी साफ करायला आलतो. धूळ एकदम चाली बघा.
मांजर बसले झोपले. आपल्याला लय घाबरतं मांजर. चला आता आपल्या जी वॅगनारला कोल्ड स्टार्ट करूया. ड्रुम ड्रुम. काय तर आता आपल्याला जायचंय, तुम्हाला म्हणलेलं तिथं व्यापाऱ्याकडं, प्लस CNG पण भरून येऊया. चक्कूचं पोतं 30-40 किलोचं झालं असेल. हे 2 पण नारळाचे पोते टाकून घेऊ आपण गाडीत. आता आपण पोचलोय आपला तालुका म्हणजे परांडामध्ये. इथं आपली CNG भरूया थोडा. गाडी आली तर सुट्टी नसते द्यायची. CNGची गाडी उभा आहे, त्यामुळं आपण हे परत द्यायला येईल. नारळ वगैरे अजून गाडीतच आहे. चल भरू हे CNG. अजून वजन करायचंय, चिक्कूचं वजन करावं लागेल, त्यानंतर मग व्यापाऱ्याला द्यावं लागेल. तर चला चालू आपण व्यापाऱ्याकडे. आमचा खासगी व्यापारी बघा इथं. नारळ चिक्कू वगैरे काढून घेतले गाडीतनं आपण. आता ही गाडी लावूया. व्यापाऱ्याला नारळ वगैरे देऊन झालंय आपलं आता. तर चला घरी आता. CNG वगैरे टाकलाय, माग वगैरे घेतलंय, पोती पण मोकळी झालीत. जाऊया घरी आता. आत्ताच आपण पोचलोय आमच्या तालुक्यावरनं, चिक्कू वगैरे नारळ वगैरे देऊन. तर आज काय चिक्कून नारळ सगळं होतं, त्यामुळं थांबूया आता. आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.